लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो 8वा हप्ता म्हणजे फेब्रुवारीचा 8वा हप्ता। तर बघा, बऱ्याच ठिकाणी एक बातमी व्हायरल होत आहे की बाबा फेब्रुवारीचा 8वा हप्ता वाटप होत आहे आणि 4 ठिकाणी ही बातमी आलेली आहे। तर या चारही गोष्टी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर सर्वात आधी मी तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारते की तुम्हाला 8वा हप्ता जमा झालाय का? कारण बऱ्याच ठिकाणी सकाळपासून सांगितलं जातंय, टीव्ही मध्ये देखील ही बातमी आलेली आहे। तर लाडक्या ताईंचे बरेच माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट्स येत आहेत की अजून आम्हाला 8व्या हप्त्याचे पैसे आले नाहीत। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला 4 बातम्या दाखवणार आहे। त्याच्यामध्ये त्या बातम्यांमध्ये काय दावा केलाय, काय पुरावे आहेत, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर लाडक्या ताईंनो, खरंच तुम्हाला पैसे आलेले आहेत का? 8वा हप्ता, फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता तुम्हाला खरंच जमा झालाय का? कारण की न्यूजपेपर मध्ये, टीव्ही मध्ये बातम्या दिल्या जात आहेत की आजपासून पैसे यायला सुरुवात झालेली आहे। पण लाडक्या ताईंनो, तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे की तुम्हाला पैसे आलेत का? कारण की कोणत्याही चुकीच्या बातम्या मी या ठिकाणी सांगत नाही। तर सगळ्यात आधी आपण बघूया कोणत्या कोणत्या ठिकाणी काय काय बातम्या आलेल्या आहेत। सगळ्यात पहिली बातमी म्हणजे साम टीव्हीची बातमी। तर काय बातमी आहे, आजपासून खात्यावरती 1,500 रुपये जमा होणार, म्हणजे 100% जमा होणार अशा स्वरूपाची साम टीव्हीची बातमी आहे। तर आजपासून फेब्रुवारीचा हप्ता, लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आणि ब्रेकिंग न्यूज। आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर 1,500 रुपये जमा होणार। तर बघा, सकाळी तरी कोणत्या ताईंना पैसे आलेले नाही, 100% सांगते आतापर्यंत कोणत्याच ताईला पैसे जमा झालेले नाहीये। दुपारच्या 3 वाजेपर्यंत बघितलं तरी सुद्धा अजूनही कोणाला पैसे आलेले नाहीये। पण संध्याकाळी कोणाला पैसे आलेत का, एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। 6च्या नंतर पण कधी कधी वितरण चालू होतं, कारण की न्यूज टीव्ही वाल्यांनी बातम्या दिलेल्या आहेत की बाबा आजपासून 8वा हप्ता येणार आहे। मी तर तुम्हाला अगोदर पासूनच सांगते की बाबा 22-23 तारखेच्या पुढेच पैसे येणार आहे। मी ज्या गोष्टी सांगते त्या आतापर्यंत खऱ्या असतात, सत्य असतात। त्यानंतर आपण सकाळ न्यूज पेपरची दुसरी बातमी बघूया। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी खुश खबर, योजनेचा 8वा हप्ता आजपासून बहिणींच्या खात्यात जमा होणार। पण 2100 रुपये कधीपासून मिळणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही। लाडक्या ताईंनो, तुम्ही बघितलं असेल 2 न्यूज मध्ये डायरेक्ट सांगितलं आहे की आजपासून हप्ता वाटप होणार आहे, पण अजून तरी कोणत्या महिलेच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीये। जर कोणाला आले असतील तर त्यांनी कमेंट मध्ये तुमचं नाव व जिल्हा सांगायचा आहे, जेणेकरून बाकीच्या इतर महिलांना समजेल की कोणत्या जिल्ह्यात आज पैसे आले आहे। आपण आता तिसरी न्यूज बघूया, म्हणजे तुमचा विश्वास बसेल की नक्की काय बातमी आहे। तर तिसरी बातमी सुद्धा सेमच आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यावर आजपासून पैसे जमा होणार, पण लाडक्या बहिणींच्या संख्येत आता कपात झालेली आहे। जवळपास 10 लाख महिला या योजनेतून बाद करण्यात आलेल्या आहेत। तुम्हाला जर अजूनही हप्ता आला नसेल तर तुमच्या आजूबाजूला विचारपूस करा, कोणाला हप्ता आलाय का? कारण जर कोणाला हप्ता आला आणि तुम्हाला आला नसेल तर काळजी करण्याची गरज आहे, कारण तुम्हाला देखील या योजनेतून बाद केलं जाऊ शकतं। पण माझ्या माहितीनुसार कोणालाही पैसे जमा झालेले नाहीये, त्यामुळे लाडक्या ताईंनो अजून 1 ते 2 दिवस वाट बघा, कोणीही जास्त चिंता करू नका, तुम्हाला तुमचा फेब्रुवारीचा हप्ता मिळून जाईल। जर तुम्ही अटींमध्ये बसत असाल तर 100% गॅरंटी देऊन सांगते तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता मिळणार म्हणजे मिळणार। आणि तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी कलरचं रेशन कार्ड असेल तर अजिबात टेन्शन घेऊ नका, कितीही नियम येऊ दे, कितीही अटी लागू दे, तुमची लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही, 100% गॅरंटी देऊन सांगते। तर तुमच्याकडे कोणत्या कलरचं रेशन कार्ड आहे मला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा। आणि हा व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्व माता भगिनींना याबद्दलची अचूक माहिती मिळेल आणि कोणतीही बहीण टेन्शन मध्ये येणार नाही। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।